ट्रिग्नोमेट्रीचे डबल अँगल्स आणि ट्रिपल अँगल्स यांना आपण सुरुवात केली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डबल अँगलच्या फॉर्म्युल्यांचा प्रूफ सांगितलेला आहे आणि ट्रिपल अँगलमधला जो पहिला फॉर्म्युला होता साइन 3 थीटा त्याचा प्रूफ सांगितला. कॉस 3 थीटाचा प्रूफ मी तुम्हाला करून आणायला सांगितलं होतं किंवा करायला सांगितलं होतं. आणि आता आपण टॅनचा जो ट्रिपल अँगल आहे त्याचा प्रूफ पाहणार आहोत. ट्रिपल अँगल फॉर्म्युले मधला पहिला फॉर्म्युला होता साइन 3 थीटा इज इक्वल टू 3 साइन थीटा -4 साइन क्यूब थीटा. याचा प्रूफ मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. दुसरा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 3 थीटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थीटा -3 कॉस थीटा. हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलं होतं. ज्यांना जमलं नसेल त्याने टेक्स्टबुकमध्ये या सेकंड फॉर्म्युल्याचा प्रूफ पाहून घ्यायचा. आणि तिसरा फॉर्म्युला आहे नंबर 3 टॅन 3 थीटा. फॉर्म्युला होता 3 टॅन थीटा टॅन क्यूब थीटा अपॉन 1 - 3 टॅन स्क्वेअर थीटा. आज आपण हा जो थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे या थर्ड नंबरच्या फॉर्म्युल्याचा प्रूफ पाहणार आहोत. टॅन 3 थीटा इज इक्वल टू 3 टॅन थीटा टॅन क्यूब थीटा अपॉन 1 - 3 टॅन स्क्वेअर थीटा. Prove that tan 3 theta is equal to 3 tan theta minus tan cube theta upon 1 - 3 tan square theta. त्यासाठी आपण याची LHS कन्सिडर करू. tan 3 थीटा थीटाला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून याचं नाव आहे ट्रिपल अँगल. आणि याला पहिले आपण कंपाऊंड अँगलमध्ये लिहिणार आहोत. 3 थीटाला लिहिता येतं. दोन अँगलमध्ये जर लिहायचं झालं तर एक अँगल थीटा घेऊ आणि दुसरा जो अँगल आहे तो 2 थीटा घेऊ. त्याला कंपाऊंड अँगलमध्ये लिहिता आलं थीटा प्लस 2 थीटा. टॅन ऑफ 3 थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ थीटा प्लस 3 थीटा सॉरी थीटा प्लस 2 थीटा. आता याला पाहिल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड अँगलचा हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. टॅन ए प्लस बी हा फॉर्म्युला आहे. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 - टॅन ए इंटू टॅन बी. हा तो फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 - टॅन ए इंटू टॅन बी. तर या फॉर्म्युल्याचा जर आपण यूज केला त्यामध्ये हा जो पहिला थीटा आहे तो झाला ए. 2 थीटा जे आहेत ते बी. फॉर्म्युला यूज करायचा. पहिले येणार टॅन ए. टॅन ए म्हणजे टॅन थीटा प्लस येणार टॅन बी. टॅन बी आहे टॅन ऑफ 2 थीटा अपॉन येतील 1 - टॅन ए मीन्स टॅन थीटा आणि टॅन बी म्हणजे टॅन ऑफ 2 थीटा. कंपाऊंड अँगलचा टॅन ए प्लस बी वाला जो फॉर्म्युला आहे तो आपण यूज केला आहे. आणि आता यामध्ये डबल अँगल जे पाहिले होते आधी त्या फॉर्म्युल्यांचा यूज करा. या टॅन 2 थीटाला आणि या टॅन 2 थीटाला डबल अँगलचा फॉर्म्युला यूज करायचं. इज इक्वल टू इथे येणार आहे टॅन थीटा प्लस या टॅन 2 थीटाला डबल अँगलचा फॉर्म्युला यूज केला तर तो येतो आहे 2 टॅन थीटा अपॉन 1 - टॅन स्क्वेअर थीटा अपॉन डिनॉमिनेटर आहे 1 - टॅन थीटा 1 - टॅन थीटा इंटू टॅन 2 थीटाला परत एकदा डबल अँगलचा फॉर्म्युला यूज करा. 2 टॅन थीटा अपॉन 1 - टॅन स्क्वेअर थीटा. तिथे हे फॉर्म्युले आपण यूज केले आहेत डबल अँगलचे जे आधी पाहिलेले आहेत. आणि आता याला सॉल्व करा.
इथे जो टॅन थिटा आहे ना याचं डिनॉमिनेटर 1 आहे, यांचं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. या टॅन थिटाने या 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाला मल्टिप्लाय करा, तर याची आणि याची मल्टिप्लिकेशन येणार आहे टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा. टॅन थिटा इंटू 1 टॅन थिटा इंटू मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस टॅन क्यूब थिटा. नंतर साईन कोणती आहे प्लस 1 या 2 टॅन थिटाला मल्टिप्लाय करा 2 टॅन थिटा आणि अपॉनमध्ये 1 या 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाला मल्टिप्लाय करा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हे झालं याचं न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटरमध्ये काय येणार, त्या 1चं डिनॉमिनेटर 1 आहे, यांची आणि यांची मल्टिप्लिकेशन करा. 1 याला मल्टिप्लाय केलं तर येणार 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. साईन कोणती आहे मायनस, या 1नी याला मल्टिप्लाय करा तर इथे येणार आहेत 1 इंटू साईन तर निगेटिव्ह येणार 1 इंटू टॅन थिटाने याला मल्टिप्लाय करा तर येतील 2 टॅन स्क्वेअर थिटा. आणि डिनॉमिनेटरमध्ये या 1नी 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाला मल्टिप्लाय करायचं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर सेम आहे, तर यामध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा जे आहेत ते कॅन्सल होणार आणि हे जर कॅन्सल झाले तर इज इक्वल टू काय राहतात ते बघा. आता हे टॅन थिटा आणि 2 टॅन थिटा यांची ॲडिशन केली तर येणार 3 टॅन थिटा. नंतर आले मायनस टॅन क्यूब थिटा, तर मायनस येणार आहे टॅन क्यूब थिटा अपॉन डिनॉमिनेटरमध्ये हे 1 आहे आणि मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 टॅन स्क्वेअर थिटा यांची ॲडिशन जर केली तर ते येणार -3 टॅन स्क्वेअर थिटा. तर आपल्याला हे राईट हँड साईड मिळाले इज इक्वल टू RHS. तर हा होता ट्रिपल अँगलमधला तिसरा फॉर्म्युला. टॅन 3 थिटा इज इक्वल टू 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. तर डबल अँगल फॉर्म्युले पाहिले आपण, ट्रिपल अँगल फॉर्म्युले पाहिलेले आहेत आणि मग या फॉर्म्युल्यांवरून जे डबल अँगलचे फॉर्म्युले आपण पाहिले होते त्यावरून आता काही नवीन फॉर्म्युले आपण तयार करणार आहोत, त्याकडे लक्ष द्या. एक फॉर्म्युला मी इथे लिहिणार आहोत, पण त्या फॉर्म्युल्याला लिहिण्यापूर्वी तो फॉर्म्युला काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता ब्रॅकेटमध्ये जर मी असं लिहिलं असेल साईन थिटा प्लस कॉस थिटा दोघांची ॲडिशन केली, याला ब्रॅकेट केला आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, तर साईन थिटा प्लस कॉस थिटा जर असं लिहिलं तर काय होतं, याला सॉल्व करा. याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला काय भेटतं ते पहा. साईन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर, याला जर आपण ए प्लस बी होल स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, तर फॉर्म्युला आपल्याला असा मिळतो. पहिले येणार आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस 2 येतील, मग येतील साईन थिटा इंटू येणार कॉस थिटा आणि प्लस येणार आहे कॉस स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता लक्षात द्या, हे सुरुवातीचं साईन स्क्वेअर थिटा आणि प्लस कॉस स्क्वेअर थिटा यांना जर मी एकत्र लिहिलं, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आधी लिहिले आणि प्लस लिहिले 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू, हे ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी आहे, याच्या जागेवर आपण 1 लिहिणार, पुढे साईन आहे प्लस आणि 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा हा फॉर्म्युला डबल अँगलचा फॉर्म्युला आहे. आठवा, फॉर्म्युले माहिती पाहिजेत. प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला नवीन नवीन फॉर्म्युला जो आहे तो यूज करावा लागतो. आपण आधी हा फॉर्म्युला पाहिला होता साईन 2 थिटा इज इक्वल टू 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. त्या 2 साईन थिटा इंटू कॉस थिटाच्या जागेवर आपण काय लिहिणार आहोत, साईन 2 थिटा, साईन 2 थिटा. तर साईन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर याचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते आपल्याला एवढं भेटलं आहे 1 प्लस साईन 2 थिटा. तर हा एक नवीन फॉर्म्युला आपण इथे लिहिणार आहोत. नंबर 1,
हे मी पहिले लिहितो आहे 1 प्लस साईन 2 थिटा इज इक्वल टू, तो फॉर्म्युला मिळाला साईन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे 1 प्लस साईन 2 थिटा इज इक्वल टू साईन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर. 1 प्लस साईन 2 थिटा इज इक्वल टू साईन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर. 1 प्लस साईन 2 थिटा इज इक्वल टू साईन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर. असाच दुसरा फॉर्म्युला जर मी या ब्रॅकेटमध्ये इथे निगेटिव्ह साईन घेतली असती, साईन थिटा मायनस कॉस थिटा होल स्क्वेअर, तर मग काय झालं असतं, इथे निगेटिव्ह साईन आली असती आणि इथे पॉझिटिव्हच राहिली असती, पण या प्लसच्या जागेवर इथे निगेटिव्ह आली असती आणि इथे निगेटिव्ह साईन आली असती. म्हणजे आपल्याला आता दुसरा फॉर्म्युला भेटला आहे. दुसरा कोणता 1 मायनस साईन 2 थिटा इज इक्वल टू साईन थिटा मायनस कॉस थिटा होल स्क्वेअर. 1 मायनस साईन 2 थिटा इज इक्वल टू साईन थिटा मायनस कॉस थिटा होल स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला मी इथे लिहितो आहे 1 मायनस साईन 2 थिटा इज इक्वल टू साईन थिटा मायनस कॉस थिटा होल स्क्वेअर. लक्षात आले दोन्ही फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. पुढे यांचं ॲप्लिकेशन आहे. आता साईन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअरची व्हॅल्यू 1 प्लस साईन 2 थिटा, साईन थिटा मायनस कॉस थिटा होल स्क्वेअरची व्हॅल्यू 1 मायनस साईन 2 थिटा. आणि तिसरा फॉर्म्युला आपण लिहिणार आहोत तुम्हाला आठवत असेल कॉसचा डबल अँगल एक आपण पाहिला होता. कॉस ऑफ 2 थिटाचे 4 फॉर्म्युले पाहिले होते. त्यापैकी एक फॉर्म्युला असा होता कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. या फॉर्म्युल्यामध्ये काही चेंजेस आपण करणार आहोत. काय करायचं बा, खूप सोपी आहे. या 2 साईन स्क्वेअर थिटा जे आहेत ना, त्याला निगेटिव्ह साईन आहे, त्याला मी लेफ्ट साईडला घेऊन येतो आहे आणि जे कॉस 2 थिटा आहेत त्यांना मी राईट साईडला घेऊन जातो आहे. हे 2 साईन स्क्वेअर थिटा जर लेफ्टला आले तर इथे मला भेटणार 2 साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोण आहेत 1 आणि कॉस थिटाला जर मी इकडे घेऊन गेलो तर मायनस कॉस ऑफ 2 थिटा. आहे फॉर्म्युला तोच, पण याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. 2 साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा. 2 साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा. हा लिहिताना याची RHS आपण पहिले LHS मध्ये लिहिणार. 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 साईन स्क्वेअर थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साईन स्क्वेअर थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साईन स्क्वेअर थिटा. आणि परत एकदा कॉसचा जो डबल अँगल फॉर्म्युला आपण पाहिला होता तो एक असा होता 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. याही फॉर्म्युल्यामध्ये फक्त थोडासा चेंज करायचं. या 1ला कोणती साईन आली निगेटिव्ह, त्याला लेफ्ट साईडला घेऊन या, मायनस 1 चे होतील प्लस 1. हे मायनस 1 जर मी इकडे घेऊन आलो ना तर इथे येणार 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा आहेत इज इक्वल टू, इकडे फक्त आता शिल्लक काय राहिले 2 कॉस स्क्वेअर थिटा. हा एक नवीन फॉर्म्युला मिळाला आहे तोच, पण त्यामध्ये थोडासा बदल केला आहे. 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. नंबर 4 1 प्लस cos of 2 theta is equal to 2 cos square theta. 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. हे झाले 4 फॉर्म्युले. आणि 2 फॉर्म्युले यापूर्वीच कंपाऊंड अँगल जेव्हा पाहिले होते ना त्यावेळेस झालेले आहेत. त्यापैकी एक फॉर्म्युला असा की tan π/4 प्लस थिटा जर असेल tan π/4 प्लस थिटा
त्याचा आन्सर येतो 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. टॅन पाय बाय 4 प्लस थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. याच्या आधीच्या एक्झरसाइज जर तुम्ही पाहिल्या तर त्यावेळेस यांचे प्रूफ आपण पाहिले. तरी सांगून देतो तुम्हाला. ही जी लेफ्ट हँड साईड आहे ना, या LHSला मला असं लिहिता येतं टॅन पाय बाय 4 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन थिटा. याला आपण टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी हा फॉर्म्युला यूज केला आहे कंपाऊंड अँगलचा. टेबलमध्ये टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू आहे 1, प्लस येणार आहे टॅन थिटा आणि अपॉन आहेत 1 मायनस टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू 1 लिहिण्याची गरज नाही, इंटू आहे टॅन थिटा. तर या टॅन पाय बाय 4 प्लस थिटाला आपल्याला लिहिता येतं 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. टॅन पाय बाय 4 प्लस थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. तर आपण इथे 5 नंबरचा फॉर्म्युला घेणार. टॅन पाय बाय 4 प्लस थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. टॅन पाय बाय 4 प्लस थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. आणि सिमिलरली जर टॅन पाय बाय 4 मायनस थिटा असेल ना, तर हा फॉर्म्युला असा राहतो 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. तर मग याला हा फॉर्म्युला जर यूज केला तर इथे कोणती साईन येणार? निगेटिव्ह. इथे काय येणार? पॉझिटिव्ह. इथे काय येणार? निगेटिव्ह. आणि इथे येणार पॉझिटिव्ह. तर टॅन पाय बाय 4 मायनस थिटाची व्हॅल्यू मिळाली 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. तर इथे नंबर 6 मी लिहितो आहे टॅन पाय बाय 4 मायनस थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. टॅन पाय बाय 4 मायनस थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. तसे 6 फॉर्म्युले आहेत. ह्याच्या आधी डबल अँगल फॉर्म्युले पाहिले, ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले पाहिले, त्यांना नावं होते डबल अँगल, ट्रिपल अँगल. पण आता इथे जेवढे 6 फॉर्म्युले मी सांगितले खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहे. प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला त्यांची नेहमी गरज पडणार आहे. पण या 6 फॉर्म्युल्यांना असं पर्टिक्युलर नाव नाही आहे. वेगळे वेगळे फॉर्म्युले आहेत. हे मी या ब्रॅकेटला सॉल्व करून तुम्हाला आणून दाखवलं. हा डबल अँगलच्या फॉर्म्युल्यावरून हे 2 फॉर्म्युले आणले, कंपाऊंड अँगलच्या फॉर्म्युल्यावरून हे 2 फॉर्म्युले आलेले आहेत. तर टोटल हे 6 फॉर्म्युले आहेत आणि या 6 फॉर्म्युल्यांना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर जेव्हा मी विचारणार तुम्हाला की फॉर्म्युला सांगा, त्या फॉर्म्युल्याचं काहीतरी नाव असायला पाहिजे. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, या फॉर्म्युल्याला एक नाव देऊ. हे जे 6 फॉर्म्युले आहेत, या 6 फॉर्म्युल्यांना मी एक नाव देतो आहे. या फॉर्म्युल्यांना म्हणायचं स्पेशल फॉर्म्युले. काय म्हणायचं? स्पेशल. आधी पाहिले ते डबल अँगल, नंतर पाहिले ट्रिपल अँगल. आता जे 6 फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत 6, या फॉर्म्युल्यांचं नाव आहे स्पेशल फॉर्म्युले. यांना काही असं नाव दिलेलं नाही आहे, आपण आपल्या मनाने देतो आहे स्पेशल फॉर्म्युले. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला विचारणार की चला सांगा स्पेशल फॉर्म्युले कोणते आहेत, तर लगेच तुमच्या डोळ्यासमोर हे 6 फॉर्म्युले यायला पाहिजेत. कोणते आहेत ते 6 फॉर्म्युले? 1 प्लस साइन 2 थिटा इज इक्वल टू साइन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर पहिला. दुसरा 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा मायनस कॉस थिटा होल स्क्वेअर. नंबर 3 1 मायनस कॉस 2 थिटा is equal to 2 sin square theta. Number 4 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. Number 5 tan pi by 4 plus theta is equal to 1 plus tan theta upon 1 minus tan theta. And last number 6 tan pi by 4 minus theta is equal to 1 minus tan theta upon 1 plus tan theta. जेवढेही फॉर्म्युले सांगितलेले आहेत हे सर्व फॉर्म्युले जोपर्यंत तुम्ही लर्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचे कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही. त्यामुळे या फॉर्म्युल्यांची खूप प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. 3 टाईपचे फॉर्म्युले पाहिले आपण, डबल अँगल, ट्रिपल अँगल आणि स्पेशल फॉर्म्युले.
अजूनही काही फॉर्म्युले आहेत ज्यांचं नाव आहे हाफ अँगल फॉर्म्युले. हाफ अँगल ते फॉर्म्युले आपण सध्या पाहणार आहोत. कारण कसं आहे, मला एक्झरसाइज जी आहे त्या एक्झरसाइजमधले जे काही सम्स आहेत ते सम्स सुरू करण्यापूर्वी तुमचे हे फॉर्म्युले सर्व लर्न असायला पाहिजे. तुम्ही जर आता रेग्युलर क्लासमध्ये असते पण तुमच्याकडून हे सर्वच्या सर्व फॉर्म्युले पहिले मी लर्न करून घेतले असते. ते तुम्हाला ज्यांना येत नसतील त्यांना बरेच वेळा लिहून आणायला सुद्धा सांगितले असते. पण आता तुम्ही किती वेळात हे फॉर्म्युले लर्न करता ते तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला हे फॉर्म्युले येत असतील, फक्त वहीमध्ये लिहून चालणार नाही. तुम्हाला हे फॉर्म्युले जर येत असतील तरच तुम्ही एक्झरसाइजमधले प्रॉब्लेम्स जे आहे ते सॉल्व करू शकता. ठीक आहे, म्हणून काळजी घ्या आणि व्यवस्थित हे फॉर्म्युले लर्न करा. एक्झरसाइजमधलं कुठलाही प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी तुमच्या हे फॉर्म्युले लर्न असणं आवश्यक आहे. जर एक दिवस जर व्हिडिओ नाही टाकला, 2 दिवस जर आता व्हिडिओ नाही टाकला तर समजायचं आपल्याला जो वेळ भेटलेला आहे तो फॉर्म्युल्यांची रिव्हिजन करण्यासाठी भेटलेला आहे. कारण हे फॉर्म्युले आले म्हणजे प्रॉब्लेम येतातच, पण फॉर्म्युलेच जर येत नसतील तर मग प्रॉब्लेम बिलकुलही जमणार नाही आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेस हे फॉर्म्युले लर्न करायचे, लिहून पाहायचे आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचा जो फॉर्म्युल्यांचा व्हिडिओ आहे तो. जे एक्झरसाइजमधले प्रॉब्लेम्स आपण सुरू करणार त्यापूर्वी एकदा हे फॉर्म्युले सर्व रिवाईज करून घ्यायचे. आता मी नवीन काही फॉर्म्युले तुम्हाला सांगतोय. त्या फॉर्म्युल्यांचं नाव आहे हाफ अँगल फॉर्म्युले. हाफ अँगल. आता हाफ अँगल फॉर्म्युले कोणते, त्याच्यासाठी काय असं आहे नवीन फॉर्म्युले नाही येत आहे. फक्त जो कन्सेप्ट आहे ना तो कन्सेप्ट समजून घ्या. याच्या आधी आपण डबल अँगलचे फॉर्म्युले पाहिले होते. डबल अँगल, त्या डबल अँगलमध्ये पहिला फॉर्म्युला काय होता माहिती आहे का, साइन 2 थीटाचा होता. 2 साइन थीटा इन 2 कॉस थीटा. याच डबल अँगलच्या फॉर्म्युल्यावरून आपण हाफ अँगलचे फॉर्म्युले जे आहेत ते लिहिणार आहोत. आता या बाजूला मी हाफ अँगल फॉर्म्युले लिहितो आहे. हाफ अँगल इकडे काय लिहिले आहेत डबल अँगल, इकडे लिहितो आहे हाफ अँगल. आता जो फॉर्म्युला दिलेला आहे साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इन 2 कॉस थीटा, यावरूनच आपण हाफ अँगलचा फॉर्म्युला लिहिणार आहोत. तुम्ही लक्षात घ्या, ही LHS आणि ही साईड कोणती आहे RHS. ही RHS आहे, ही LHS आहे. आता तुम्हाला विचारलं की लेफ्ट हँड साईडमध्ये अँगल कोण आहे तर 2 थीटा आहे. राईट हँड साईडमध्ये अँगल कोण आहे तर थीटा आहे. इकडे सिंगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला इथे सिंगल अँगल आहे, इथे सिंगल आहे आणि इथे डबल अँगल आहे. थोडक्यात काय तर LHS मध्ये जो अँगल आहे 2 थीटा, या 2 थीटाच्या हाफ अँगल RHS मध्ये आलेला आहे. इथे थीटा झाला. इथे काय LHS मध्ये कोणता अँगल होता 2 थीटा. RHS मध्ये इथे कोणता अँगल आलेला आहे थीटा. इथे सुद्धा कोण आलेला आहे थीटा. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल यांच्यामधला डिफरन्स एकदा चेक करा. हा अँगल या थीटाच्या डबल आहे आणि हा अँगल या 2 थीटाच्या हाफ आहे. मग आता हा फॉर्म्युला जर मला फक्त साइन थीटाला यूज करायचं आहे, इथे 2 थीटा होत आहे तर लिहिताना 2 साइन थीटा कॉस थीटा लिहिले. पण आता जर मी 2 थीटाच्या ऐवजी फक्त इथे हा 2 काढून टाकला आणि थीटा लिहिले तर इथे जो अँगल आहे त्या अँगलच्या हाफ अँगल इथे येणार आहे. तर RHS मध्ये राहणार आहे 2 साइन अँगल. मला आता या थीटाच्या हाफ घ्यावा लागेल. थीटाच्या हाफ अँगल येतो θ/2 इंटू कॉस θ/2. हे 2 ॲज इट इज. म्हणजे बघा फॉर्म्युला काय होता साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. मग मला काय करावं लागेल, जर मी हा 2 काढून टाकला तर मला इथे जे अँगल आले आहेत ना त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये 2 लिहावं लागेल. कारण इथे जो अँगल असतो त्याच्या हाफ अँगल RHS मध्ये आला पाहिजे.
मग इथे अँगल कोण आहे थिटा, तर थिटाचा हाफ अँगल कोण आहे तो थिटा बाय 2, त्याला 2 ने डिवाइड करा. हा पहिला एक हाफ अँगलचा फॉर्म्युला तयार झाला. साइन थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. सिमिलरली दुसरा फॉर्म्युला आपण साइन 2 थिटाचा काय पाहिला होता बघा. साइन 2 थिटाचा दुसरा फॉर्म्युला आपण पाहिला होता 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा असा होता. सॉरी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. साइन 2 थिटाचा दुसरा फॉर्म्युला पाहिला होता 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा डबल अँगल आहे, पण याला हाफ अँगलमध्ये लिहायचं असेल तर एल एच एसमधले 2 काढून टाका. मग एल एच एसमधले 2 काढले तर आलं काय साइन थिटा. मग हे 2 आर एच एसमध्ये कसे ॲडजस्ट करणार, तर इथे जो अँगल 2 थिटा होता त्याचा हाफ अँगल इथे आला. आता मी हा 2 काढून टाकला, इथे अँगल आला थिटा. या थिटाच्या हाफ अँगल या दोन ठिकाणी येणार आहे. त्याला लिहिताना मला लिहावं लागेल टॅन थिटा बाय 2 आणि इथे येणार टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. हा दुसरा फॉर्म्युला तयार झाला. साइन थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. सिमिलरली असेच पुढचे फॉर्म्युले आहेत डबल अँगलचे. कॉसचा डबल अँगल आपण पाहिला होता. कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू पहिला काय होता कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. या फॉर्म्युल्याचं नाव आहे डबल अँगल. पहिला आता हाफ अँगलमध्ये लिहायचं आहे, तर आपण काय करणार, इथले जे 2 आहेत ते काढून टाकणार. या 2 थिटाचा हाफ अँगल इथे आलेला आहे. आता मी हा 2च काढून टाकला, इथे राहिले फक्त कॉस थिटा. तर इकडचा अँगलसुद्धा बदलणार आहे. मग अँगल किती होणार आहे, तर लेफ्टला जेवढा अँगल आहे त्याच्या अर्धा होणार. अर्धा होणार म्हणजे हाफ होणार. हाफ होणार म्हणजे 2 ने डिवाइड करायचं. पण डिवाइड कोणाला करायचं, फक्त थिटाला, कॉसला नाही. अँगल थिटा बाय 2 आहे, तर कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हा झाला एक हाफ अँगल फॉर्म्युला. हा कन्सेप्ट आहे या डबल अँगल फॉर्म्युल्यांचं. आणि नंतर मग कॉसचा डबल अँगल आणखी एक पाहिला होता आपण 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. त्यामधला अँगल 2 थिटा आहे, इकडे याच्या हाफ अँगल आला. जर मी आता या अँगलमधला हा 2 काढून टाकला आणि फक्त थिटा राहू दिले, तर हा अँगल या थिटाच्या हाफमध्ये जाणार. म्हणजेच इथे या थिटाला 2 ने डिवाइड करायचं. तर कॉस थिटाचा फॉर्म्युला आला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हे फॉर्म्युले लर्न करण्याची गरज नाही, कन्सेप्ट जो आहे तो समजून घ्या की लेफ्टमध्ये जो अँगल आहे त्याच्या हाफ अँगल आपल्याला आर एच एसमध्ये घ्यायचं आहे. पुढचा कॉसचा डबल अँगल फॉर्म्युला काय होता 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. इथे 2 थिटा आहे आणि या 2 थिटामधले हे 2 जर मी काढून टाकले तर या अँगलच्या हाफ अँगल मला आर एच एसमध्ये लिहावं लागेल. तर इथे फक्त थिटा बाय 2 लिहायचे, बाकी काही करण्याची गरज नाही. फॉर्म्युला तोच आहे. कन्सेप्ट जो आहे तो समजून घ्या की लेफ्ट साईडला जो अँगल आहे त्याच्या हाफ अँगल आपल्याला आर एच एसमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कॉसचा डबल अँगल आणखी एक पाहिला होता. कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तिथे सुद्धा 2 थिटाचे हाफ अँगल आलेले आहेत. यामधला हा 2 जर मी काढून टाकला आणि फक्त कॉस थिटा राहू दिले तर आन्सर येणार 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. आणि लास्टवाला फॉर्म्युला टॅन 2 थिटा पाहिला होता आपण डबल अँगलचा, तो होता 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. इथे जो अँगल आहे 2 थिटा त्यामधला हा 2 काढून टाकला. 2 जर काढला तर इकडचे अँगल जे आहे ते हाफमध्ये जाणार थिटाच्या, तर थिटा बाय 2 थिटा बाय 2. इथे जेवढे फॉर्म्युले लिहिलेले आहेत या सर्व फॉर्म्युल्यांचं नाव आहे हाफ अँगल फॉर्म्युले. आणि हे सर्वच्या सर्व फॉर्म्युले हे डबल अँगल फॉर्म्युले जे आहेत ना त्यावरूनच आलेले आहेत. डबल अँगल फॉर्म्युल्यांवरूनच आलेला आहे. कन्सेप्ट काय आहे तो एकदा मी पुन्हा सांगतो तुम्हाला. समजा मी इथे लिहिलं की साइन ऑफ 4 थिटा आहे
आणि तुम्हाला सांगितलं की या साईन ऑफ 4 थिटाला साईनचा हा डबल अँगलचा फॉर्म्युला यूज करा. कोणता? साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, हा फॉर्म्युला यूज करा. तर काही जण म्हणतील फॉर्म्युल्याचं नाव तर डबल अँगल होतं, इथं तर 4 आला आहे, मग हा 4 अँगल फॉर्म्युला असायला पाहिजे. तर असं नाही, तो डबल अँगलचा कन्सेप्ट तुम्हाला यूज करायचा आहे. तर लिहिणं खूप सोपी आहे. साइन 4 थिटा इज इक्वल टू येणार 2 फंक्शन येणार साइन, या 4 थिटाच्या हाफ अँगल तुम्ही लिहा. हाफ अँगल कोण येतो? 2 थिटा, परत येतील कॉस आणि 4 थिटाच्या हाफ अँगल 2 थिटा. त्या साइन 4 थिटाला आपण साईनचा डबल अँगल फॉर्म्युला यूज केला. तर साइन 4 थिटाला लिहिता आला 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा. जर मी आता साइन ऑफ 5 थिटा असं लिहिलं, तुम्हाला सांगितलं की याला परत साईनचा डबल अँगल फॉर्म्युला यूज करा. तर पहिले तर 2च राहणार, फंक्शनही साईनच राहणार. फक्त इथे जो अँगल आलेला आहे त्या अँगलच्या हाफ अँगल तुम्हाला इथे लिहायचं आहे 5 थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ 5 थिटा बाय 2. जर मी साइन ऑफ 6 थिटा घेतलं आहे आणि याला डबल अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर 2 येणार, फंक्शन साईन येणार, अँगल 6 थिटाचा हाफ अँगल येतो 3 थिटा इंटू येणार कॉस ऑफ 3 थिटा. खूप सिंपल आहे, असे कितीही लिहू शकतो. मी जर लिहिलं असेल साइन ऑफ 100 थिटा आणि याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर पहिले येणार 2, फंक्शन येणार साइन, अँगल लिहिताना या अँगलच्या हाफ अँगल इथे लिहा 100 थिटाचा हाफ अँगल येतो 50 थिटा इंटू येणार कॉस ऑफ 50 थिटा. साइन ऑफ 100 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा साइन 50 थिटा इंटू कॉस 50 थिटा. सेम हाच कन्सेप्ट या हाफ अँगल फॉर्म्युल्यांमध्ये यूज झालेला आहे. तर लेफ्टमध्ये जो अँगल असतो त्या अँगलच्या हाफ अँगल आपल्याला RHS मध्ये घ्यायचं आहे. आणि म्हणूनच हे फॉर्म्युले लर्न करण्याची गरज नाही, तर यासाठी डबल अँगलचे फॉर्म्युले लर्न करावे लागतात. डबल अँगलचे फॉर्म्युले आणि तो कन्सेप्ट जर माहिती असेल ते हाफ अँगल फॉर्म्युले तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही आहे, तो कन्सेप्टच तुम्ही यूज करू शकता. हे तर फक्त हाफमध्ये लिहिले, असे कितीतरी फॉर्म्युले येणार 4 थिटा 5 थिटा 6 थिटा 100 थिटा 19 थिटा. प्रत्येक वेळेस मग फॉर्म्युला लर्न करणार का तुम्ही? नाही. तर फॉर्म्युला फक्त डबल अँगलचे फॉर्म्युले लर्न करा आणि त्याच्या लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा जो अँगल आहे त्याचा कन्सेप्ट पहिले समजून घ्या की लेफ्ट साईडला जो अँगल असतो त्याच्या हाफ अँगल तुम्हाला RHS मध्ये लिहायचं आहे. आणि मग त्यावरून कितीतरी फॉर्म्युले आपण तयार करू शकतो. त्यापैकीच हे होते हाफ अँगल फॉर्म्युले. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत एक्झरसाइजला.